पेशंटला किंवा कुणालाही की विटिलिगो असू दे किंवा कुठलाही सोरायसिस असू दे, त्वचारोग असू दे, त्याच्या बेसिक म्हणजे म्हणतो ना की कुठून कळतं आपल्याला किंवा अशा काही बेसिक गोष्टी असतात का तिथं आपल्याला कळतं की ह्याला विटिलिगो आहे किंवा ह्याला सोरायसिस आहे, तर त्या बेसिक गोष्टी काय असतात? तर पहिले आपण व्हिटिलिगोबद्दल बघूया की व्हिटिलिगो हा अचानक चेहऱ्यावर म्हणा किंवा शरीरावर पांढरे डाग उमटायला लागले अच्छा. आणि ते जर खाज नाही, तिथे दुसरा कुठलाही त्रास नाही आणि पांढरे डाग येत आहेत, तर मग तेव्हा निश्चितच काळजी घ्यायला पाहिजे आणि तज्ज्ञाला दाखवून ते की हे पांढरे डागच आहेत का, अच्छा. तर ह्याचं कन्सल्टेशन घेणं खूप गरजेचं असतं. तसाच दुसरा आजार आहे सोरायसिस. तर सोरायसिस हा आजार असा आहे की पूर्ण बॉडीवर किंवा काही जॉईंट्सवर त्याचे 7-8 प्रकारचे प्रकार आहेत. तर मग तिथे अचानक लालसर चट्टे उमटायला लागले आणि खूप खाज यायला लागली आणि खाजलं की तिथं एक आपली जी डेड स्किन असते, आपण कोंडा म्हणतो त्याला ओके. आपल्या प्रचलित भाषेत. तर तसं जर ती स्किन निघायला लागली, तर मग त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. पण हे काय आहे? याच्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यायला.